नमस्कार मित्रांनो, आज बघणार आहे आपण संविधानावर काही प्रश्न. तर बघूया पहिला प्रश्न. भारतात सरन्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो? पर्याय दिलाय राष्ट्रपती, अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा संसद. तर याचे उत्तर होणार राष्ट्रपती. भारताच्या राष्ट्रपतींचा कालावधी किती असतो? तर याचे उत्तर होणार 5 वर्षे. भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय दिले आपल्याला महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बी आर आंबेडकर किंवा सरदार पटेल. तर याचं उत्तर होणार डॉक्टर बी आर आंबेडकर. भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना काय आहे? तर पर्याय दिले आपल्याला एक परिचय, सुरुवात, प्रस्तावना किंवा यापैकी नाही. तर याचं उत्तर होणार प्रस्तावना. भारतीय संविधानाने किती मूलभूत अधिकारांची हमी दिली आहे? पर्याय दिलाय आपल्याला 4, 7, 8 किंवा 6. तर याचं उत्तर होणार 6. भारतीय राज्यघटनेचे कलम 21 काय हमी देते? तर पर्याय दिले आपल्याला समानतेचा अधिकार, जगण्याचा अधिकार आणि वैयक्तिक स्वातंत्र्य, शोषणाविरुद्ध हक्क किंवा धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. तर याचं उत्तर होणार जगण्याचा अधिकार आणि वैयक्तिक स्वातंत्र्य. लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? पर्याय दिले आपल्याला पंतप्रधान, अध्यक्ष, लोकसभेचे अध्यक्ष किंवा भारताचे सरन्यायाधीश. तर याचं उत्तर होणार अध्यक्ष. कलम 352 अंतर्गत घोषित राष्ट्रीय आणीबाणी खालीलपैकी कोणत्यावर लागू होतो? पर्याय दिलाय मूलभूत अधिकार, राज्यघटनेची मार्गदर्शक तत्त्वे किंवा ए आणि बी दोन्ही किंवा वरीलपैकी काहीही नाही. तर याचे उत्तर होणार ए आणि बी दोन्ही, म्हणजे मूलभूत अधिकार आणि राज्यघटनेची मार्गदर्शक तत्त्वे. राज्यघटनेचा कोणता भाग कार्यकारिणीशी संबंधित आहे? तर याचे उत्तर होणार भाग 5. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर याचे उत्तर होणार 6 वर्षे. भारतातील राज्य सरकारचे प्रमुख कोण असतो? तर भारतातील राज्य सरकारचे प्रमुख कोण असतो? याचे उत्तर होणार मुख्यमंत्री. भारताचे अटर्नी जनरल यांची नियुक्ती कोणाद्वारे केली येते? तर पर्याय दिले आपल्याला अध्यक्ष, पंतप्रधान, भारताचे सरन्यायाधीश किंवा लोकसभेचे अध्यक्ष. तर याचं उत्तर होणार अध्यक्ष. कोणत्या घटना दुरुस्तीने मतदानाचे वय 21 वरून 18 केले? तर पर्याय दिलाय आपल्याला 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, 61वी घटना दुरुस्ती किंवा 73वी घटना दुरुस्ती. तर याचं उत्तर होणार 61वी घटना दुरुस्ती. भारताचे नियंत्रक आणि महालेखाची नियुक्ती कोणी केली? तर याचे उत्तर होणार अध्यक्ष, ऑप्शन नंबर ए. लोकसभेचे कमाल संख्याबळ किती आहे? पर्याय दिले आपल्याला 500, 545, 552 किंवा 600. तर याचे उत्तर होणार 552. राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये राज्यघटनेने मान्यता दिलेल्या भाषा आहे? तर याचं उत्तर होणार 8वी अनुसूची. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे राज्यघटनेच्या कोणत्या भागात समान असते? तर याचं उत्तर होणार भाग 4. भारतात मतदानाचे किमान वय किती आहे? पर्याय दिलाय 18 वर्षे, 21 वर्षे, 25 वर्षे किंवा 16 वर्षे. तर याचं उत्तर होणार 18 वर्षे. भारताच्या राष्ट्रपतींची निवड इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाते, ज्यामध्ये याचं उत्तर होणार ऑप्शन नंबर डी, विधानसभेचे निवडून आलेले सदस्य आणि राज्यपाल. राज्यघटनेतील कलम 370 कशाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर होणार जम्मू आणि काश्मीरसाठी विशेष तरतुदी.